मध्ये रोशन गोलंदाजी मार्क वरती, तर सामना करेल दर्शन आणि त्याच्या जोडीला आहे साहिल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा होता, ऑनसाइडच्या दिशेने खेळला जातोय बघा. पानखंडा विरुद्ध बेलकडा. हो, काय घडलंय तर आलाय चौकार. दर छोट्या जिंक काय जबरदस्त संघ आहेत दोन्ही, मात्र या चुका या ठिकाणी अपेक्षित नाही आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही चुका कराल, तुमच्या संघाला तुम्ही अडचणीमध्ये टाकाल, आणि मी म्हणेन 50 धावा जरी झाल्या ना 4 षटकांमध्ये, बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं गेलं कशी चूक झाली. या चुका तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये महाग पडतील. जेव्हा जेव्हा समोरच्या संघाला तुम्ही अशा धावा दान कराल, तेव्हा मात्र समोरच्या संघाच्या माध्यमातून तुम्हाला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला जाईल. हो, सरळ खेळला चेंडूला, ओ पिच दिल्यावरती पुरेपूर आक्रमण, आणि हा फलंदाज या ठिकाणी दर्शन गोराणे याच्या बॅट मधनं आलेला हा षटकार. काय जबरदस्त फटका होता दर्शनाच्या माध्यमातून. आपण पाहतोय पानखाणा म्हटलं की आपल्याला आठवतात मानपाड्याचे शिवसेना शाखा प्रमुख दिनेशजी जाबर साहेब. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकता, कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं प्लेसमेंट होतं, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 11 वरती. मान्य श्री दिनेशजी जाबर साहेबांचा विचार केला तर आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि मरुदेवी स्पोर्ट्स राजावली बी या दोन्ही आयोजकांनी असोसिएशन या दोघांच्या वतीनं खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. शिवसेना शाखा प्रमुख उद्धव गटाचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगलं समाज कार्य केलं जात आहे, आणि आपल्याला या मॅचसाठी सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं आहे. त्याबद्दल दिनेशजी जाबर साहेबांचे नक्कीच खूप खूप आभार आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दौऱ्याचा फलंदाज साहिल पानखंडा संघाच्या माध्यमातून खेळण्यासाठी सज्ज झाला होता. पाहिलं सोडलं चेंडूला की कशा पद्धतीने चेंडू जातोय पाहणं गरजेचं आहे. मात्र रोशन याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, त्यामध्ये एक एक्स्ट्रा सुद्धा दिलेली आहे. एक षटकार, एक चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. रोशन कांबळी चांगला गोलंदाज आहे, मात्र आज थोडासा दिशा या चेंडूवरती भटकलेला दिसला. पुन्हा एकदा त्याच लेनवरती, त्याच लाईनवरती, सेम लाईन आणि सेम रिझल्ट. धावसंख्या 1 न अतिरिक्त वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 13 या धावसंख्येवरती. भरपूर प्रेक्षक या स्पर्धेला लाभलेले आहेत. डीबीएन लाईव्ह म्हटलं की नक्कीच धनंजय आणि त्याची टीम नक्कीच चांगलं काम ती करत असते, आणि ऑफिशियल ब्रॉडकास्टर आहेत आपले या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे वरती. भरपूर त्याच दिशेनं प्रेक्षक या स्पर्धेला लाभलेले आहेत. मी म्हणेन षटकारांची हॅट्रिक झाली, चौकारांची झालेली नाहीये. इथे वाईटची हॅट्रिक झाली, नक्कीच चांगलं काम करत असते, आणि ऑफिशियल ब्रॉडकास्टर आहेत आपले. सध्या तरी आपण जर बघितलं, रोशन कांबडी नावाचा हा गोलंदाज राऊंड द विकेटचा मारा करत असताना डाहुऱ्याचा ज्या फलंदाजाला मात्र शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. डीबीएन लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते, मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा तुम्ही अनुभवू शकता. आता मात्र त्यापेक्षा बाहेर चेंडू टाकलाय. सलग किती काय रिझल्ट काय बघायला मिळेल पाहणं गरजेचं आहे. तर वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शवलं गेलं की हा वाईड आहे. आमचे स्कोरर एका रकान्यामध्ये 4 वाईड सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. जसं एखाद्या 10x10च्या खोलीमध्ये आलेले आमचे युपीचे बांधव 15 जण राहण्यासाठी ऍडजस्ट करतात, तसे ते 4 वाईड सामावण्याचा प्रयत्न केला जातोय. सुतार आहेत ते सुद्धा, त्यांचं काम आहे ऍडजस्ट करणं. दरम्यान आपण पाहू शकता 4 वाईड पडल्याच्या नंतर पुन्हा एकदा सुरुवात. आता मात्र शरीरापासून जवळ सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, नशिबानं साथ दिली होती गोलंदाजाला. यष्ट्यांच्या मागे कोण आहे? मला वाटते अक्षय त्या ठिकाणी आहे.
आणि अक्षयाच्याकडनं झाली चूक. एक सिनेमा आला होता की चुकीला माफी नाही, तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये सुद्धा चुकीला माफी नाहीये. चेंडू समाप्त झाला, तिकडनं चूक झाली, पुन्हा एकदा दुसरा चेंडू मिळेल की नाही हा प्रश्न असतो. दरम्यान धावसंख्या आहे ती म्हणजेच 15 धावा. षटक चालू आहे. पहिल्या षटकात चेंडू टाकून झाले 5, माफ करा 4, कारण इथे 4 वाईट पडले होते, त्यामुळे 4च चेंडू या ठिकाणी गणले जातील. लीगल बॉल 4 झालेले आहेत. ऑनसाइडच्या दिशेनं बाहेर निघून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी रोशन आहे. रोशन उंबर साडा लॉंगॉनला, झेल टिपलाय, फलंदाज बाद साहिल. होता है काम आलय नंबर 1 ला, कारण भारी पावर मध्ये जगतोय टीबीएन ला यो विरारवाला. पावर मध्ये जगतोय टीबीएन ला यो विरारवाला. लय पावर मध्ये जगतोय टीबीएन ला यो विरारवाला. लय पावर मध्ये जगतोय टीबीएन ला यो विरारवाला. अलग हाय भाई दिशान बनवले त्यानं पैचान. अलग हाय भाई दिशान बनवले त्यानं पैचान. टीबीएन वाले हाय वन म्यान. टीबीएन वाले हाय वन म्यान. टीबीएन वाले हाय वन वन मॅन काढून टाकायला पाहिजे, कारण की वन मॅन नाहीये, ते भरपूर आहेत, आम्हाला मोजदा सुद्धा येत नाहीये. त्यांची जी टीम आहे ती फार मोठी आहे, लक्षात असू द्या. आणि आता मला वाटते कर्नाटक साईडला ते मला वाटतं स्टेट लेवल, मला वाटतं बँगलोरला जाणार आहेत. हँडिकॅपच्या ज्या लेदरच्या टुर्नामेंट आहेत ते सुद्धा ते कव्हर करताना दिसतात. म्हणजे ते वन मॅन नाही आहेत, ते भरपूर माणसं आहेत. ज्याच्यामध्ये सध्या तरी आपण जर बघितलं तर या मैदानावरती आपल्याला नयन बघायला मिळतोय, अर्पित बघायला मिळतोय, हर्षल बघायला मिळतोय, केवल मांगेला आणि जयेश मांगेला हे सुद्धा या मैदानात तैनात आहेत. दरम्यान तैनात झालाय नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच नितेश टोकरे. आणि नितेश या संघाचा एक चांगला मोठा आणि खंबीर खेळाडू म्हणून ओळखला जातो. दरम्यान झालाय बीट या चेंडूवरती. धावसंख्या आहे ती म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 15 अशी धावसंख्या पानकांडा या संघाची. कोणाला पावली अवनी टीबीएन लाईव्ह वाल्या नागो. टीबीएन लाईव्ह वाल्या पावली टीबीएन लाईव्ह वाल्या नागो. टीबीएन लाईव्ह वाल्या टीबीएन वाल्याचं नाव लई मोठा ग. टीबीएन लाईव्हचं नाव लई मोठा. टीबीएन लाईव्हचं नाव लई मोठा ग. टीबीएन लाईव्हचं नाव लई मोठा. टीबीएन लाईव्हचं नाव लई मोठा ग. टीबीएन चॅनलचं नाव लई मोठा. लाईव्हचं नाव लई मोठा ग. टीबीएन लाईव्हचं नाव मोठा. दादाचे हल्दीला फेमस झालं ग. हल्दीला फेमस धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते आपल्याला, ती म्हणजेच 15 धावा. आता निलेश बराफ आलाय. निलेश याच्यावरती जिम्मेदारी असणार आहे. हलक्या हाताने चेंडूला नक्कीच खेळलाय, तिथे कुठलाही खेळाडू नव्हता. एक धाव नक्कीच मिळेल, एका धावती समाधान मानावं लागेल. नितेशाला स्ट्राईक वरती ठेवलं गेलं. दर्शन मैदानामध्ये आहे, नितेश मैदानामध्ये. पानखंडा या संघाच्या माध्यमातून पानखंडा बी संघ जर आपण पाहिला, अगोदर बी संघ म्हटलं ना की थोडंसं ती खालच्या दर्जाचं क्रिकेट खेळणारा संघ असा आहे ए संघापेक्षा, असं मानलं जायचं. मात्र जेव्हापासून गोरसे बी संघ तयार झाला, त्याने नाव हे नक्कीच ब्रँड बनवलं, तेव्हापासून कुठलाही बी संघ हा ए संघापेक्षा कमी असेल हे आपण नक्कीच सांगू शकत नाही. ऑन साईडच्या दिशेने पुन्हा एकदा टायमिंग थोडीशी खराब आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे या ठिकाणी, मात्र झेल घेणार नाहीये. एका टप्प्यानं चेंडूला या ठिकाणी आपण पाहू शकता नक्कीच गणलं गेलं. एक धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. धावसंख्येचा आलेख जर पाहिला ना तर थोडा मंदावलेला दिसतोय सुतार आपल्याला, कारण की ज्या पद्धतीनं पहिल्या सामन्यामध्ये 90-92 धावांचं जे लक्ष्य होतं त्या बाजूनं वाटचाल करताना दिसत नाही. मात्र धावसंख्या बनवावी लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. सध्या झटापटीचा जमाना आहे, नक्कीच इम्प्रोवायझिंग क्रिकेटचा जमाना आहे. मात्र या मागील 7 ते 8 वर्षाच्या अगोदर जर पाहिलं तर या फटकाला जुगारी फटका म्हणून ओळखलं जायचं. मात्र आता जरी म्हटलं जुगारी फटका, मात्र तो जुगार हा सध्या प्रॅक्टिस करून खेळला जातो असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. कारण की आता खेळाडू या फटक्याची प्रॅक्टिस करायला लागलेले आहेत. आणि क्रिकेट म्हटलं की प्रॅक्टिस, आणि प्रॅक्टिस ही फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. निलेश सुदर्शन, क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. जशी आयडिया गोलंदाजाची तशाच पद्धतीने हा चेंडू टाकला होता. दर्शनाने सुरुवातीच्या षटकामध्ये जी फलंदाजी केली होती त्या विपरीत फलंदाजी या मैदानामध्ये या षटकामध्ये तो करताना दिसतोय.
धाव संख्या कायम आहे 17 धावांवरती. या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात निलेश याने आणि काय कमबॅक केलाय. ऑन साइडला आता पुढे दिला आणि दर्शनाने दाखवलं की जर तुम्ही माझ्या पायाच्या आसपास आला तर मात्र तुम्हाला मी नक्कीच मैदानाच्या बाहेर आणायला पाठवेन चेंडूला आणि तेच घडलंय. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतय आदिवासी पोरांचा. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतय आदिवासी पोरांचा. धावसंख्येकडे पाहूया. धावसंख्या झाली 23. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि या असोसिएशनची जी टुर्नामेंट आपण जर बघितली तर नक्कीच ज्याचा उल्लेख सरांनी केला होता. दरम्यान या ठिकाणी फक्त चेंडूला दिशा देण्याच्या नादामध्ये वाईडिश गली क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात केला होता आणि जवळजवळ सेकंड स्लिपच्या आसपास त्याला बोलवलं होतं ऐनवेळी आणि त्याचा फायदा झालाय. फलंदाज बाद झाला दर्शन गोराने. की हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते किती किती डीजे दर्शन गोराने झालाय बाद आणि त्याच्या जागेवरती आलाय तो म्हणजेच कल्पेश टोकरे. कल्पेश क्या बात आहे. इथे षटक समाप्त झालं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 23 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आणि आता महेंद्र आलाय. महेंद्र याने सुद्धा टेनिस विश्वामध्ये चांगलं नाव कमावलंय. कामन क्रिकेटमध्ये खेळत असताना कामनचाच हा एक पाडा आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय हा सिद्धिविनायक बेलकडी संघ जो आहे त्या कामनचाच एक भाग आहे, एक कप्पा आहे आणि त्या कप्प्यातला ही मुलं जी आहेत ती मुलं खेळताना दिसतात. ऑन साइडला शॉट अंपुल नितेश टोकरे याचा टिपिकल नितेश टोकरे शॉट षटकार. काहीच नाही तुझ्या भोवती तू नदी मी सागर जाऊन तू सावली लाल लाल कलरची बागडी बागडीचा कलर लाल काल माझ्या सोबत चाल आज माझ्या सोबत चाल पांढऱ्या कलरचा काय जबरदस्त पटकावला मोगरा बघा. सरळ चेंडू टाकला होता मात्र त्या चेंडूला फक्त बॅटवरती कनेक्ट केलं गेलं होतं. ऑन साइडला पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र शतरक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदर शतरक्षण केलाय. रोशन त्या ठिकाणी होता. रोशन उंबरसाडा. आय थिंक रोशन उंबरसाडा त्या ठिकाणी आहे मला वाटते. येस रोशन आहे. तर चेक करण्यासाठी थर्ड अंपायरकडे या ठिकाणी पंचांनी हा डिसिजन पाठवला गेलाय. येस सेफ सेफ. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. आता सर जर बघायचं झालं तर इथे आपण पाहतोय की नक्कीच या ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा इंटरनॅशनल लुक आपल्याला बघायला मिळतो आणि इंटरनॅशनल थिंकिंग बघायला मिळते आणि ती थिंकिंग फार महत्त्वाची आहे. हे ऐतिहासिक मैदान आहे आणि ऐतिहासिक मैदानावरती ऐतिहासिक कामगिरी करताना प्रत्येक खेळाडू त्याचा साक्ष बनण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 30 धावा. थोडासा क्रॅम्प झाला होता शेवटच्या क्षणी. बघा लॉक केलं होतं फलंदाजाला असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. थोडासा फ्रंट फूट पुढे आला त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑफसाईडला पण चेंडू पडल्याच्या नंतर इन स्विंग बघायला मिळाला जी महेंद्र कोलायाची खासियत आहे. महेंद्र याला आपण टीम 94 संघामध्ये सुद्धा बघायला मिळत आहे की ज्या पद्धतीने तो खेळतो ना बघा चेंडू कशा पद्धतीने हाताळला गेला होता. हो नक्कीच आता पुन्हा एकदा नवीन चेंडू. हा पुन्हा एकदा सेम. कारण ओळखलंय की फलंदाजाचा फ्रंट फूट बाहेर निघत नाहीये किंवा मग बॅकफूटला तो फुटवर्क करत नाहीये. याचाच फायदा जर आपण बघितला बघा कशा पद्धतीनं फ्रंट फूट जो निघाला सरळ झाला आणि चेंडूला खेळण्याचा प्रयत्न नंतर सरळ करतोय मात्र चेंडू शरीरापासून थोडासा लांब होता आणि त्यामुळे थोडासा लॉक केला जातो फलंदाजाला. पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी. पडल्याच्या नंतर चेंडूने जी हाईट घेतली होती त्या हाईट मध्ये बीट झालाय. धावसंख्या कायम आहे ती म्हणजे 30 वरती. थोडा पुढे टाकलाय टप्पा आणि फुटवर्क केलाय. लॉकअप क्षेत्रामध्ये शतरक्षकाला चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव. हे नक्कीच एका धावावरती समाधान
आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकतो 31 वरती. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू या तिसऱ्या षटकाचे टाकून झालेले आहेत. यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच होते हे लक्षात असू द्या. आणि एक सूचना असेल की जे संघ आज खेळतात त्यांनी प्रथमतः आपलं प्रवेश शुल्क जमा करायचं आहे, त्यानंतरच टॉस केला जाणार आहे. आपण ते करतात मात्र तरी सुद्धा आम्ही सूचना करतोय. दरम्यान सरळ लोअर फुल टॉस चेंडूला सरळ लॉंगॉनच्या डोक्याच्या वरना 6 धावांसाठी नितेश टोकरेच्या बॅटमधनं आलाय षटकार. मोगऱ्याचा फुल भारी फुललाय ना एकोवाला पोशाख भुललाय. आपण पाहू शकता. चला वेळ जास्त घेऊ नका. बेलकडी संघाला विनंती असेल, 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत, ते म्हणजेच नितेश आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कल्पेश थोडासा शांत आहे. दरम्यान एक सूचना असेल, ती सूचना अशी असेल की प्रत्येक संघाला जेव्हा तुम्ही टॉस साठी येतात तेव्हा पूर्ण प्रवेश शुल्क या ठिकाणी घेऊन यायचं आहे. ते सुद्धा महत्वाचं आहे, कारण की नाईट टुर्नामेंट आहे. इथे कुठलंच कारण तुम्हाला दिलं जाणार नाहीये. बघा, सूर्यप्रकाश आपल्याला फुकट मिळत असतो, त्यामुळे आपण तेव्हा वेळेची किंमत करत नाही. आता आयोजकांनी प्रयत्न केलाय, कृत्रिम प्रकाशामध्ये तुम्हाला ही मजा घेण्याचं एक संधी दिलेली आहे. ती संधी घेण्यासाठी मात्र थोडासा चार्जेस या ठिकाणी आहे, फक्त किती 6,000 रुपये. तोच जर आपण पाहिला असेल इतर टुर्नामेंटमध्ये तर मला वाटते 10,000च्या खाली इथे प्रवेश दिला जात नसतो. आपण एक गाव एक संघ किंवा मग इतर टुर्नामेंट पाहत असतील तर 10 किंवा 15 किंवा 12,000 रुपये फी असते. मात्र सध्या मरुदेवी राजावळी संघाचे खूप खूप आभार आपण व्यक्त करायला हवेत. आणि 130 संघांपैकी आपण जर बघितलं तर हे किती संघ असतील, आय थिंक 5-30 12-25 60 संघांना इथे संधी मिळते. आणि रविवारच्या दिवशी मला वाटतं सेमीफायनल आणि फायनलचे मॅच आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर मंगळवार कामांचा बाजार आहे, बुधवार खारबावचा आहे, गुरुवार मांडवीचा असेल, शुक्रवार मला वाटते कुठला आहे, शुक्रवारचा मधुबनचा बाजार आहे, शनिवार इथे चिंचोटीला असतो, हा, आणि रविवारचा अंजोरफाट्याचा असतो. म्हणजे तिथे लांब एरिया आहे म्हणून तुम्ही जरा मॅच कमी ठेवल्या, तर असं नाही, हरकत नाही. दरम्यान जाऊया मैदानाच्या बाजूनं. रोशन आलेत, रोशन उंबरसाडा, क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी आहे. रोशन याचं एक खासियत आहे, तो खेळताना डावका खेळतो आणि बॉलिंग टाकताना उजव्या हाताने टाकतो. हा सुद्धा टीम 94 संघ असेल किंवा इतर कामांचे संघ असतील त्या संघांमध्ये तो खेळताना बघायला मिळतो. हा क्रिकेटर सुद्धा चांगला क्रिकेटर आहे, मात्र त्याला आपण पाहतोय की थोडंसं कधी कधी बॅड पॅच मध्ये सुद्धा हा खेळाडू बघायला मिळतोय. मात्र आज त्याने चांगली सुरुवात केली आहे. आपण जर बघितलं थोडासा किपर याला मागे पाठवलाय आणि रोशन कमी पावलांनी गोलंदाजी करतोय. सरळ खेळला चेंडूला, लॉंग ऑफ क्षेत्र थोडंसं वाईडिश केलं होतं, शतरक्षकाच्या बरोबर हातामध्ये फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे कल्पेश. तुम्ही लाया ये ना माझे मैत्र रमाल मस्तांचे नाक्यावर, फार दिसे झाले तुझी वाट मी हेरते तुंगार फाट्यावर. माझे मैत्र विनंती असेल की लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं आहे. बघा, काही स्पॉन्सर सुद्धा आहेत आपल्याकडे, नक्कीच मध्ये वेळ मिळेल तसं आम्ही स्पॉन्सरची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. दरम्यान आपण पाहतोय की टीम 94 संघाचा आम्ही उल्लेख केला आणि कर्मधर्म संयोगाने मला वाटते मागील काही दिवसांमध्ये टुर्नामेंट झाले होते, त्याच्यातला प्रथम क्रमांक विजेता टीम 94 ठरला होता. त्याचे काही सदस्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मग अक्षय असेल किंवा मग रोशन असेल, ते त्या संघाचे खेळाडू त्या दिवशी जरी उपलब्ध नसतील तरी सुद्धा वैभव धूम होता त्या ठिकाणी. वैभव धूम नावाचा एक उत्कृष्ट असा खेळाडू आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने टीम 94 ला दिला, जो आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळतोय. हा खेळाडू आपण जर बघितला तर या खेळाडूने सुद्धा चांगली कामगिरी या मैदानावरती केली. आता तो अंपायरिंग करत असताना बघायला मिळतोय. रोशन याला आपण जर बघितलं तर गोलंदाजी मार्कवरती आलाय, पुन्हा एकदा सुरुवात करताना दिसतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो, शतरक्षक त्या ठिकाणी नाहीये, स्वतः गोलंदाजाला जावं लागतंय. ही थोडीशी चोरटी धाव मी म्हणेन या ठिकाणी घेतली गेली आहे. धावा येणं गरजेचं आहे, कारण की 4 षटकांमध्ये तुम्हाला किमान 50 पर्यंत जावं लागेल. मात्र हरकत नाहीये, जरी तुम्ही
कमी टोटल इथे रचला गेला तरी सुद्धा तुमची गोलंदाजीला जर धार असेल तर तुम्ही 15 धावा सुद्धा 4 षटकांमध्ये डिफेंड करू शकता. मात्र तुमची थिंकिंग फार महत्वाची आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच इथे 38 धावा ह्या धावफलकावरती लागली. म्हणजे नडण्यासाठी आणि लढण्यासाठी काहीतरी निर्माण करताना दिसतात. 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत या इनिंगचे, या षटकाचे. आणि रोशन उंबरसडा हा गोलंदाजी मार्कवरती आहे. तर त्याच्या समोर आहे तो म्हणजेच नितेश टोकरे. इथे काय घडलंय तर प्रयत्न होता मोठ्या फटक्याचा, मात्र चेंडू खाली राहिला. धावफलक आपण पाहू शकता कायम आहे. या चेंडूवरती 0 धावसंख्या आलेली आहे. कारण पहिल्या चेंडूवरती 0, दुसऱ्या चेंडूवरती आऊट, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. उत्कृष्ट गोलंदाजी ही बघायला मिळते. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि प्रत्येक स्पर्धा ही वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. क्या बात है, क्या बात है. सुरेख गोलंदाजी. थोडीशी हाईट मिळाली होती, त्या हाईट मध्ये फसला गेला नितेश. आणि आता मात्र नितेश याने इथे थोडासा आपला जो दर्जा होता तो कमी केलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल फिनिशिंग टच देण्यासाठी. ऑनसाइडच्या दिशेनं वेगवान फटका, शतरक्षक तैनात आहे. थोडीशी मिसफील्ड झाल्या, मात्र 2 धावा मिळतील की त्यापेक्षा जास्त. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. आणि या 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 40 वरती. 41 धावांचं लक्ष. तर बघा यानंतर आपण पाहतोय थोडासा वेळ आपल्याकडे आहे, डीजेनं थांबूया. मात्र या स्पर्धेसाठी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी जी आपल्याला लाभलेली आहे स्वर्गवासी राधाबाई काशीनाथ वर्गणा यांच्या स्मरणार्थ सौजन्य आहे. रंगनाथ काशीनाथ वर्गणा आणि किशोर काशीनाथ वर्गणा यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या म्हणजे सर्व ट्रॉफ्या ज्या आहेत त्या 5 ट्रॉफी आपल्याला त्यांच्या माध्यमातून आल्यात. मॅन ऑफ द मॅच साठी ज्या ट्रॉफीज आल्यात त्या नौशा कमलाकर पागी यांच्या माध्यमातून आल्यात. तर मॅन ऑफ द मॅच साठी ज्या टी शर्ट्स आहेत ते आदरणीय सन्मान्य मोहन मस्के, तात्याबा मस्के यांच्या माध्यमातून म्हणजे मोहन मस्के यांच्या माध्यमातून आले. समाजसेवक आहेत व बहुजन विकास आघाडी वागरालपाड्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला लाभलेले आणि स्पॉन्सरशिप आलेले आहेत. तर जसा वेळ मिळेल तशी काही अजून नावं आमच्याकडे आहेत, ती नावं आम्ही नक्कीच तुम्हाला पोहोचवणार आहोत. बघा हर्षल यांनी आम्हाला लगेच स्क्रीनवरती घेतले. हर्षल थँक्यू. त्याबद्दल मात्र नवीन संघाला विनंती करेल की लगेच मैदानामध्ये या. थोडासा वेळ घेऊया, थोडासा बाजूला जातोय, एक गाणं घेतोय आणि लगेच मैदानामध्ये येतोय. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी DJ Bamia in the mix. कटार दुबई रायगड ठाण्यात मारतय हो 50. कटार दुबई रायगड ठाण्यात मारतय हो 50. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. डीजे भूपेंद्र, आई मरुदेवी राजावळी बी आयोजित वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि तिला आज पहिली रजनी आहे. सुरुवात झाली होती आपल्या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये. उद्घाटन सोहळा आपण बघितला होता या स्पर्धेचा. प्रभाग क्रमांक 20च्या नगरसेविका ताई आपण पाहिल्या होत्या जे या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या. योगिताताई देवेंद्र पाटील भरघोस मताने त्या निवडून आल्या आणि आपल्या राजावळी गावाकरता चांगलं कार्य
करण्याचा अर्थातच बडा त्याने उचललाय आणि वक्तव्य सुद्धा त्यांचं चांगलं पाहायला मिळालं की आम्ही आमचं कार्य या ठिकाणी चांगल्या प्रकारे करणार आहोत. मैदानाच्या दिशेने वळूया आपण. मॅनेंटरी पॉवर प्लेचा इशारा आलाय. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा टीमचा दर्शन आणि समोर बॅटर जर आपण बघितलं तर रोशन कांबडी. कारण एका बाजूला अक्षय कोल्हा असेल. पहिलाच बॉल, चांगली गोलंदाजी करायची आहे त्यामुळेच सुरुवातीपासूनच दबाव टाकायचा आहे. तो दबाव पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी टाकला गेलाय. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघावर पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी हा संघ लढतोय आणि टार्गेट जर विचार केला आपण तर 41 धावसंख्येचं टार्गेट आहे. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल इन दी एअर मिड ऑफ मध्ये शतरक्षक पुढे येण्याआधी एक धाव मिळाली बॅटरला. एका धावेने खातं उघडलं रोशन कांबडीने. संघाची धावसंख्या 1. 4 षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू पडला त्यावेळेस वेळ आपण बघितली ती 9:48 म्हणजेच 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला असेल ही 3 षटकं टाकण्याकरता. फुलटॉस बॉल होता. आडव्या बॅटने खेळला गेलाय. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवत आहेत. धाव घेण्याची संधी मिळत नाही. 3 बॉलची समाप्ती. 3 बॉलच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक बेलकडी टीमची धावसंख्या 1. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहेत. वाईट ऑफ लॉंग ऑफ मध्ये होतं. पुढे येण्याआधी आता एक धाव मिळाली कारण इनसाइड आउट करून खेळलं गेलं या चेंडूला. एका धावेच्या मदतीनं धावसंख्येत होते बदल. धावा झाल्या तर 2 धावा. सुरुवात संत गतीने करतायत. नंतर कदाचित ते आक्रमक भूमिकेमध्ये येऊ शकतात. अक्षय कोल्हा नेहमीच KPL मध्ये सुद्धा चांगली चमकदार कामगिरी करत असतोय. हाफ ट्रॅकर चेंडूला उचललाय. चेंडू हवेत आहे. मोठा गॅप होता. शतरक्षक आहेत तिथे. एका टप्प्याने चेंडूला अडवलं गेलं. एकच धाव एका धावेच्या मदतीनं. 2 धावा मिळाल्या. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 4. चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये 5. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाले ते 4. टार्गेट आहे 41 या धावसंख्येचं. 10 पेक्षाही जास्त सरासरीने जायचं आहे. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन. स्ट्रेट लॉंग ऑनच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. नगरसेविका चषक आलाय चौकार. जय बजरंगबली टीम बोलतोय नावाची. भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. जय बजरंगबली टीम मोरसाई गावाची. भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. भावेश पवार फास्टर बॉलरला. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 8. भावेश पवार एवन पवन यांची गीतं वाजली गेलेत. टेनिस विश्वातील प्रख्यात असलेले खेळाडू आहेत आणि कधी कधी त्यांची ऊर्जा सुद्धा आपल्या या खेळाडूंमध्ये येते. आज आदिवासी समाजातील अनेक खेळाडू साता समुद्रापलीकडे जाऊन सुद्धा चांगला खेळ करतायत. हे विसरून चालणार नाही. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते खेळत असतात. कुळा गटातील ज्या अनेक मॅचेस आहेत त्या मॅचेस मध्ये त्यांना मी खेळताना बघितलं. एक नाव तर आपल्या डोळ्यासमोर आहेत विश्वनाथ जाधव. त्याच्यानंतर आपण बघितलं तर राहुल गोंड. हे सुद्धा कुळा गटातील खेळाडू आहेत. ते चांगलं आपली गुणवत्ता सिद्ध करतायत. जयेंद्र वाघे ह्या खेळाडूला सुद्धा आपण पाहिलं. वैभव धूम हा सुद्धा चांगला खेळ करत असतो आणि इतर काही खेळाडू आहेत. आकाश रिपट, आकाश धानवा. वळी आपण नवीन जो बॅटर नवीन गोलंदाज आलाय नितेश टोकरे. दुसरं षटक टाकण्याकरता धावा रोखण्याकरता रणनीती पाहिजे. चेंडू हवेत आहे. झेल ड्रॉप. सहज सोपा झेल सुटलाय. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये कमरेवर लगेचच हात आलेत. पश्चातापाच्या या निशाणा. म्हणजेच डे क्रिकेट आणि नाईट क्रिकेटमध्ये थोडासा आपल्याला फरक जास्त जाणवतो आणि त्याचा फायदा आता बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. 2 धावांची भर पडली. धावसंख्या 10. सूचित करायचं होतं. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता त्यामुळेच अपील नाकारली गेली. हा डॉट बॉल. 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 10. जिंकण्याकरता धावा पाहिजे होता 41. म्हणजेच आता उर्वरित चेंडूंमध्ये अजूनही 31 धावा पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडूंमध्ये पाहिजेत 31.
इक्वेशन आणि सिच्युएशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लावली नव्हती एक्स्ट्रा पॉवर, त्यामुळेचा झेल टिपलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. विकेटचं होते पतन. पहिला धक्का लागलाय प्रत्युत्तर देणाऱ्या सिद्धिविनायक बेलकडी या टीमला. गॉन. तू आधार करून खेळी कमवलं त्याने नाव. सो एलिगंट सो ब्युटिफुल त्याची बॅटिंग लुकिंग लाईक वाव. 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 थँक्यू. शिस्तबद्धता पाहायला मिळाली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची. एकदा नक्कीच कॅमेरामॅन सुद्धा फोकस करतील, कारण हा जो शेड्यूल आहे त्या शेड्यूल वर अर्थातच त्याची सुद्धा चर्चा होईल. जसं आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण ते लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिलं षटक संपल्यानंतर हे दुसरं षटक टाकण्याकरता आलेला गोलंदाज नितेश टोकरे सफलता मिळवून देतोय आणि अक्षय कोल्हा या बॅटरला बाद केलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन उंबरसाडा, रोशन कांबडी आणि रोशन उंबरसाडा हे दोन बॅटर आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. गुड लेंथ पाहायला मिळाली. लाईन आणि लेंथ मध्ये आपल्याला जर धाक आपली जरब दाखवायची असेल तर जास्तीत जास्त बॅटरची कमजोरी ओळखूनच तुम्ही चेंडू ते रिलीज करायला पाहिजेत. लोअर फुल टॉस बॉल फोर्स केले या चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये. वन बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. नगरसेविका चषक चौकार. सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान सर्व क्रिकेट मान्यवरांचं, हाय. खेळाडूंचं आणि आमच्या प्रेक्षक राजांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय, कारण 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 14 धावा झाल्यात. 13 बॉल मध्ये पाहिजे 27. हे इक्वेशन या मॅचचं. ओहो, यावेळेला ओव्हर पिच बॉल. हवे चेंडू आहे. उंची जास्त तितकीच लांबी. हाय अँड हँडसम. सिक्सर. शॉट मारी जमान जो तो कमान. पब्लिकची ही वाढे डिमांड. शॉट मारी जो मान जतो कमान. पब्लिकची ही वाढे डिमांड. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो बॉल जीव. आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता आता 21 धावांची गरज आहे. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जात आहेत. 10च्या सरासरीने 20. 12 मध्ये पाहिजेत 21. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कल्पेश टोकरे. पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा टीम कडून चांगली गोलंदाजी होईल काय? प्रत्येक खेळाडू आपलं 100% योगदान देण्याकरताच मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात. जो जास्त मेहनत करेल तो नक्कीच पुढे जाईल. इथे मेहनत करायची आहे आणि त्याकरता खेळाडू तयार आहेत. 2 षटकांसाठी घेतलेल्या वेळाबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. 2 षटकांकरता बरोबर या ठिकाणी 9 मिनिटांचा वेळ खर्च झालाय. 9 मिनिटांमध्ये ती 2 षटकं टाकून पूर्ण झालेत. चांगलं सहकार्य करतायत हे खेळाडू. हाफ ट्रॅकर. चेंडू हवेत आहे. पाहूया काऊ कॉर्नर मध्ये हा झेल टिपला जाईल काय? लॉंग ऑनच्या शतरक्षकाद्वारे झेल ड्रॉप. फळस्वरूप बॅटरला धावा मिळत आहेत. सुरक्षित आपल्या बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचतात हे दोन्ही बॅटर. याचबरोबर ह्या चेंडूवर मिळाल्या 3 धाबा. धावसंख्या 3 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 23 धाबा. अजूनही या मॅचला जिंकण्याकरता आपण जर विचार केला 18 धावा पाहिजेत. 18 धावा पाहिजेत उरलेल्या 11 बॉल मध्ये. 11 मध्ये पाहिजेत 18. रणनीती चांगली पाहिजेत. धावसंख्या धावपळकर लागली आहे ती 23 धाबा. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये 18 धाबांची गरज आहे. 41 टार्गेट आहे. त्यामुळेच या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजेत.
रोशन उंबरसाडा आणि रोशन कांबडी आता स्ट्रायकिंग कडे बॅटर रोशन उंबरसाडा. डावखुऱ्या हाताच्या बॅटरने गोलंदाजाची पहिली चूक, चेंडूला केलंय हुक आणि षटकर्णीशी भागवली संघाच्या धावसंख्येची भूक, केलंय हुक, भागवली भूक, सिक्सर. षटकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा पारड जड झालंय प्रत्युत्तर देणाऱ्या सिद्धिविनायक बेलकडी टीमचं. पुढचा बॉल मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधोमध हवाई सफर होते सफल. षटकारानंतर आलाय हा चौकार. 4 धावांची धावसंख्येला आकार. स्कोर मूव्ज ऑन 33. 33 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला, एक षटकार मारून दाखव. चेंडूंमध्ये आता पाहिजेत 8. बघूया कोणता संघ या ठिकाणी सजवेल आपला थाट आणि कुणाचे लागेल वाट. 9 मध्ये 8. ओ गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. थोडासा बघितलं आपण चेंडू वळण घेताना दिसलाय. लेग कटर ऑफ कटर हे दोन्ही चेंडू टाकण्याची कला या गोलंदाजाकडे आहे. हा डॉट बॉल कल्पेशने टाकलाय. आता 8 मध्ये 8. 8 बॉल आणि 8 धाब्याची आवश्यकता बेलकडी टीमला. ओ बॅटच्या रडार मध्ये चेंडूला दिलं होतं आणि पाठवून दिलं यावेळेला मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार. बिग ब्लास्ट, बिग शो, नगरसेविका चषक, षटकार. मला पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. 2 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स रोशन उंबरसाडा. आता गोलंदाजाच्या डोक्यावरून आता लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू दन दन करत येतोय. सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. विजयाचा सुगंध या ठिकाणी दरवळत असताना चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी टीमने या सामन्याला जिंकलंय. कॉंग्रॅच्युलेशन. दोन्ही टीम्स चांगलं सहकार्य लाभलंय या स्पर्धेकरता. आणि ह्या मॅचचा हिरो जर आपण बघितलं तर रोशन उंबरसाडा. अतिशय चांगली खेळी त्यांनी साकारली. डीबीएन लाईव्ह द्वारे आपण हे बघू शकतायत त्यांनी किती धावा बनवल्यात. आपण फुल मॅच संपरी बघूया. प्रत्युत्तरा दाखल त्यांनी 30 धावा 8 बॉल मध्ये बनवल्या. 8 चेंडूंमध्ये 30 धावा बनवल्यात. मिस्टर रोशन उंबरसाडा ठरला या मॅचचा हिरो. कॉंग्रॅच्युलेशन. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करूया आणि त्याच्यानंतर टॉस सुद्धा असेल. आला गुन्हा पडके बिगरवाला बिनजोड छकडेवाला, आला गुरुनाशेठ फडके छकडेवाला, अड्ड्यात घेऊन सर्जाला. आला गुरुनाशेठ फडके विगरवाला, पिंजोड छकडेवाला.